नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय मार्गदर्शन आणि मास्टरमाइंड गट. तिसऱ्या टप्प्यापर्यंत तुम्ही तुमच्या संपत्तीच्या पातळीवर किंवा त्याहून अधिक असलेल्या लोकांसोबत राहिले पाहिजे. मार्गदर्शन आणि मास्टरमाइंड गट विकासाला प्रचंड गती देतात. हा दिवस तुमचे संपत्तीचे वर्तुळ तयार करण्यासाठी आहे. विज्ञान स्पष्टीकरण. सामाजिक मान्यता आणि समवयस्कांचा प्रभाव प्रचंड शक्तिशाली असतो. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता त्यांच्या सरासरीप्रमाणेच तुम्ही बनता. जर तुम्हाला संपत्तीची पुढची पातळी गाठायची असेल तर तुम्हाला अशा लोकांच्या सान्निध्यात राहणे आवश्यक आहे जे आधीच त्या पातळीवर पोहोचले आहेत. लक्षात असू द्या की मास्टरमाइंड गट अशी जबाबदारीची भावना, कल्पना आणि संधी निर्माण करतात ज्या केवळ वैयक्तिक पातळीवर संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून साध्य होऊ शकत नाहीत. कार्यपद्धती, कृतीचे टप्पे. 1. ओळख करा. तुमचे मार्गदर्शक म्हणजे मेंटर कोण असू शकते? तुमच्या क्षेत्रातील प्रवासात तुमच्यापेक्षा 5-10 वर्षे पुढे असलेली व्यक्ती, ज्यांच्या कामगिरीचा किंवा यशाचा तुम्हाला आदर वाटतो अशी व्यक्ती, जे स्वतःचे अनुभव आणि ज्ञान शेअर करण्यास इच्छुक आहेत अशी व्यक्ती, ज्यांच्याबद्दल तुम्हाला आदर वाटतो अशी व्यक्ती. 2. संपर्क साधा. मार्गदर्शनासाठी विनंती करा. तुम्हाला नेमके काय हवे आहे याबद्दल स्पष्टता ठेवा. त्या बदल्यात तुम्ही काय देऊ शकता, मूल्य ते सांगा. मिळालेल्या सल्ल्यानुसार कृती करण्याचे वचन द्या. त्यांना हो म्हणणे सोपे जाईल अशी परिस्थिती निर्माण करा. 3. सामील व्हा, तयार करा. मास्टरमाइंड गट. समान संपत्ती स्तरावर 3 ते 5 लोक शोधा. मासिक किंवा त्रैमासिक भेटा. आव्हाने आणि धोरणे सामायिक करा. एकमेकांना जबाबदार धरा. 4. योगदान द्या. तुमच्या ज्ञानाने उदार व्हा. 5. वाढवा. एकट्यापेक्षा वेगाने एकत्र. महत्त्वाची टीप. सर्वोत्तम मास्टरमाइंड गटांमध्ये तुमच्यापेक्षा अधिक प्रगत असलेले आणि तुमच्याच पातळीवर असलेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. तुम्ही प्रगत लोकांकडून शिकता आणि तुमच्याच पातळीवर असलेल्यांना मदत करता. अशा प्रकारे सर्वांचीच प्रगती होते. आज आपण काय शिकलो? संपत्ती हा एक सांघिक खेळ आहे. मास्टरमाइंड्स प्रत्येक गोष्टीला गती देतात. तुमचे वर्तुळ तुमची मर्यादा ठरवते. मार्गदर्शन हे दुतर्फा असते. देण्यानेच सर्वोत्तम मास्टरमाइंड संस्कृती निर्माण होते. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.